नमस्कार. माझा आवाज येतो आहे का? एम आय ऑडिबल? कारण आज जरा हेडफोन्स वगैरे लावून बोलतो आहे, तो आय डोंट नो तो माझा आवाज नीट ऑडिबल आहे की नाही. बऱ्याच दिवसांनी ॲक्च्युली लाईव्ह आलेलो आहे. मध्ये बरेच गोष्टी चालू होत्या. आय होप तुम्हा सगळ्यांना माहिती असतील. थोडेसे पर्सनल, थोडेसे फॅमिली आणि इतर सगळ्या इश्यूज नंतर आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसोबत बोलण्यासाठी, तुम्हा सगळ्यांसोबत चर्चा करण्यासाठी. हेलो रोहित, हेलो एवरीवन. एम आई ऑडिबल? मेरी आवाज़ आ रही है? बस कैन यू जस्ट रिप्लाई, क्योंकि मुझे मेरी आवाज़ रिटर्न नहीं आ रही है. सो आई डोंट नो वेदर इट इज़ ऑडिबल और नॉट. मैं वही जानने की कोशिश कर रहा हूँ. हॅलो. कोविडच्या या गंभीर परिस्थितीत पुन्हा एकदा आपण बॅक टू द सर्कल आलेलो आहे. आणि ह्या सर्कलमध्ये हॅलो अंकित, हॅलो सागर. एम आई ऑडिबल? जस्ट कैन यू जस्ट रिप्लाई मी इफ वेदर आई एम ऑडिबल और नॉट. मेरी आवाज़ आ रही है मेरी? हाय एवरीवन, हॅलो. या सो बरीच जणं आहेत, बरेच जणं या ठिकाणी आहे. सुशांत, हाय सुशांत. एम आई ऑडिबल? कैन यू रिप्लाई प्लीज़ वेदर आई एम ऑडिबल और नॉट. मेरी आवाज़ आ रही है या नहीं? एम आई ऑडिबल और नॉट? यप. सिद्धार्थ, थैंक यू सो मच. यप, इट इज़. यप, ओके. सो गाइज, वेलकम बॅक. आजपासून मी एक गोष्ट सुरू करतो आहे. बऱ्याच जणांशी बोलल्याच्या नंतर, बऱ्याच जणांशी चर्चा केल्याच्या नंतर, बऱ्याच जणांकडून रिव्ह्यूज घेतल्याच्या नंतर आय एम स्टार्टिंग अ सिरीज ऑफ व्हिडिओज विथ माय नेम दीप्स पॉईंट ऑफ व्ह्यू. थोडासा हा वेगळा प्रयत्न आहे, कारण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला जर्नलिझम करत होतो, फील्डवरती होतो, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्टेड नव्हतो, त्यावेळेला असे बरेच विषय होते ज्या विषयांवरती उघडपणे बोलता यायचं आणि पुढे यायचं. हाय कीर्ती, थँक्यू सो मच. यप, थँक्यू. सो आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती, तशी गरज वाटते आहे की जे स्किल्स आपल्याकडे आहेत त्या स्किल्समधून आपण लोकांचं काही उपयोग करू शकतो का, लोकांसोबत उभं राहू शकतो का. दॅट इज द ओनली थिंग आय एम कमिंग लाईव्ह टुडे. कारण ॲज अ पार्ट ऑफ यूथ काँग्रेस, ॲज अ पार्ट ऑफ मीरा भाईंदर, प्रेसिडेंट ऑफ यूथ काँग्रेस आणि सगळ्या गोष्टींबरोबर वी हॅव डिसाइडेड फ्यू थिंग. आणि त्याच्यातून मीरा भाईंदर शहरात, कारण सध्या आमचं ज्युरिडिक्शन त्या भागात आहे, अर्थात पर्यायाने महाराष्ट्र आणि भारतसुद्धा आहे, पण सध्या मीरा भाईंदर आणि आसपासच्या स्थितीमध्ये, शहरांमध्ये जी परिस्थिती गंभीरपणे उद्भवलेली आहे, त्या परिस्थितीला एक तरुण म्हणून आपण कसं काय सामोरं जाऊ शकतो, त्याच्यात काय वेगळं करू शकतो. इट इज आजचा व्हिडिओ अजिबात गायडन्स व्हिडिओ नाही आहे. मास्क लावा, सॅनिटाईज करा, कोमट पाणी प्या, असं काहीही नाही आहे. आय एम गोइंग टू टॉक अबाउट सम सिरियस इश्यूज. आय वॉन्ट युअर सजेशन्स. आणि तुम्हा सगळ्यांच्या सजेशन्सबरोबर, तुम्हा सगळ्यांच्या बोलण्यातून कदाचित आपण हे असोसिएशन स्ट्रॉंग करू शकू. काल माझी एक मैत्रीण आहे माधवी म्हणून, तिच्या काकींचं कोविडचं सिच्युएशन चालली होती. ही परिस्थिती आय एम शुअर की जे बरेच जण कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांनाही समान पद्धतीने परिस्थिती आली असणार. काल त्यांना ICUचा बेड मिळवून देण्यासाठी आम्ही जवळजवळ बँड्रापासून विरारपर्यंतच्या 78 हॉस्पिटल्सना कॉल केले. अनफॉर्च्युनेटली एकही ICUचा बेड अवेलेबल झाला नाही. राईट फ्रॉम गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्स, कोविड केअर सेंटर्स टू कोकिलाबेन, वॉकहार्डसारखे मोठे हॉस्पिटल्स सध्या फुल्ड आहेत ICUच्या गणितांमध्ये. आणि इट इज अ स्केरी सिच्युएशन, इट इज अ लिटल ट्रबल सिच्युएशन. कारण गेल्या वर्षी आपण ज्या पोझिशनला होतो, आज खरं तर आपण त्या पोझिशनपेक्षा वर्स्ट पोझिशनला येऊन बसलेलो आहोत. आपण जेवढ्या लवकर हा फॅक्ट ॲक्सेप्ट करू, तेवढ्या लवकर आपण ह्याच्यावरती काही ना काही माणूस म्हणून तोडगा काढू शकू. कारण माझं असं मत आहे की सरकार, मग ते भारतातलं केंद्र सरकार असेल, पर्यायाने राज्यातलं महाविकास आघाडी सरकार असेल, सध्या हँडिकॅप झालेलं आहे कोविडच्या विषयावरती. आणि काय करावं, काय नाही करावं, त्याच्यावरती त्यांच्यात बराचसा संभ्रम आहे, बरंचसं पॉलिटिक्स सुरू आहे. आणि या सगळ्यांमध्ये जनता नाहक त्याचा बळी पडते आहे. हे कोण करत आहे, कोणाची चुकी आहे, आज मी त्याच्याबद्दल नाही बोलणार आहे, कारण टुडे इज नॉट दॅट द टॉपिक. कारण आज ह्या ठिकाणी मी युवक काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहेच, पण डेफिनेटली त्याच्याही पलीकडे मी एक मीरा भाईंदरचा नागरिक, सामान्य रहिवाशी म्हणून आज तुम्हा सगळ्यांशी बोलत आहे. कारण तुम्हा सगळ्यांबरोबर हे प्रॉब्लेम्स सिमिलर आहेत.
जे बरेच जण बोलत आहेत, आय वूड लाईक टू आस्क देम की ह्या पर्टिक्युलर सेकंड थर्ड जी काही नंबरचा वेव असेल, ह्या वेवमध्ये तुम्ही सगळेजण कनेक्टेड आहात. व्हॉट आय वूड लाईक टू लर्न की तुम्हाला गेल्या वर्षीपेक्षा काही वेगळे प्रॉब्लेम्स जाणवलेत का? म्हणजे यंदा आम्हाला एक वेगळा प्रॉब्लेम काम करताना जाणवतो आहे की जसं गेल्या वेळेला फक्त रेमडेसिवीरची कमतरता होती किंवा ॲक्टेमराईन मिळत नव्हतं, जे 36,000चं इंजेक्शन आहे, बेड्स मिळत नव्हते, ते तर कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. पण आम्हाला नवीन प्रॉब्लेम यंदा जाणवला की ऑक्सिजनचा तुटवडासुद्धा यंदा होतो आहे. म्हणजे देर इज नॉट इनफ ऑक्सिजन. मी आत्ताच माझा मित्र आहे सर्वेश जोशीची पोस्ट वाचली आणि सर्वेशच्या म्हणण्यानुसार देर आर समथिंग, मी माझ्यामध्ये मयुरेशची पण पोस्ट वाचली. मयुरेशने लिहिलं आहे की वसई विरारमध्ये फक्त 6 तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. मी काल काही मोठ्या हॉस्पिटलच्या मॅनेजर्सबरोबर बोललो, त्यावेळेला त्यांनीसुद्धा सांगितलं की दीप उद्या ऑक्सिजन पुरेल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. आय होप की ते प्रोक्यूर कसं व्हायचं आहे, काय व्हायचं आहे ऑन गव्हर्नमेंट पॉलिसी लेवल ते होतं आहे. पण हा एक प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन या ठिकाणी येतं आहे. मेडिकल फ्रंटल्सबरोबर यंदा फार मोठा त्रास, म्हणजे गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की ज्या वेळेला केंद्र सरकारने ताडकाफडकी लॉकडाऊन लावला होता त्यावेळेला गप निमूट मूग गिळून आपण सगळ्यांनी तो लॉकडाऊन सहन केला. आता राज्य सरकार सध्या लॉकडाऊन लावण्याच्या पोझिशनमध्ये आहे, पुढे जातं आहे आणि त्यांना विरोध होतो आहे, त्यांना काही जणांचं समर्थन होतं आहे. पण मला असं वाटतं की 1 वर्षाची परिस्थिती गेल्याच्या नंतरसुद्धा जर आपल्याकडे ह्या सिच्युएशनला हँडल करणं इतपत अक्कल आलेली नाही आहे, तर मला असं वाटतं की आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे, मग ते कुठल्याही स्तरावरचे नेते मंडळी असतील, ज्यांच्या हातामध्ये प्रशासन गेलेलं आहे, अनफॉर्च्युनेटली दे आर इनकॉम्पिटंट. आपण त्या माणसांना निवडून देतो कारण त्यांनी आपलं प्रतिनिधित्व करावं, पण दुर्दैवाने तसं प्रतिनिधित्व होत असताना त्यांच्याकडे जी फार सायटिंग व्हिजन आहे ते व्हिजन थोडंसं हल्ल्यागत यंदा वाटतं आहे आणि हे सरसकट आहे. मी आत्ता फॉलो करतो आहे, बंगालची निवडणूक सध्या चाललेली आहे, असममध्ये निवडणूक चाललेली आहे आणि माझ्या मते महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणूक सुरू आहे मंगळवेढा पंढरपूरच्या आसपासची. या सगळ्या ठिकाणी प्रत्येक पॉलिटिकल पार्टी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गॅदरिंग करता आहे, त्या गॅदरिंग्समध्ये आय डोंट फील की दे आर सिरियस अबाउट कोविड. इलेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, त्यांनी त्यांची प्रायोरिटी सेट केलेली आहेत इलेक्शन्सच्या मध्ये आणि ह्या इलेक्शन्सच्या प्रायोरिटीला सेट करत असताना दे आर लेस केअरिंग अबाउट पीपल हू इज डाईंग हू इज नॉट. असं नाही की त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे, पण जर लक्ष असतं तर मला असं वाटतं की त्यांनी प्रचारसभांवरती रोख आणली असती, त्याला डिजिटलाइज स्वरूप करता आलं असतं. तसंही डिजिटल इंडियाचा नारा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देऊन त्याचा बराच मोठा फज्जा उडालेला आहे. पण स्टील ते फिजिकली सगळीकडे जाता आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आहे. म्हणजे एका साईडला बऱ्याच ठिकाणी ते गाईडलाईन्स फॉलो करा असं ओरडून सांगता आहेत, पण पंजाबमध्ये, बंगालमध्ये आपण बघतो आहे, आसामच्या निवडणुकांमध्ये बघतो आहे, कुठलीही राजकीय पार्टी, खास करून सत्ताधारी पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय पार्ट्या मंगळवेढा निवडणुकीच्या आसपास कुठल्याही स्वरूपात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसत नाही आहे. मग प्रश्न असा येतो की मग सामान्य माणसाला ह्या ठिकाणी का जाचदायक अटी लावायच्या, का मग लॉकडाऊनच्या दिशेने जायचं? हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन चाललेलं आहे. काल मी बातमी वाचत होतो की सेकंड शाही स्नान, ज्या शाही स्नान ज्यांनी केलं त्या आखाड्याचे प्रमुख, माझ्यामध्ये नरेंद्रभाई त्यांचं काहीतरी नाव आहे, आय डोंट रिमेंबर द नेम, ते सुद्धा कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा 10-15 हजारचं संक्रमण आणि त्या ठिकाणी आहे. आज सकाळी संजय राऊतांचं एक फार मार्मिक स्टेटमेंट आलेलं आहे. संजय राऊतांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं की सध्या कोविड फक्त गैर भाजप शासित राज्यांमध्ये आहे. भाजप शासित राज्यांमध्ये कोरोना हद्दपार करण्यामध्ये त्यांना प्रचंड मोठं यश आलेलं आहे आणि त्या यशामध्ये त्यांनी नाहून निघत त्याचं सेलिब्रेशन करत आहेत, म्हणून त्या ठिकाणी ते गर्दी वाढवत आहेत. गर्दीच्या ठिकाणी होणार, गर्दीच्या ठिकाणी जाणार. काही जणं, आज सर्वेशने एक फार सुंदर पोस्ट लिहिली होती, तुम्ही जर जाणार असाल तर सर्वेश जोशीच्या टाईमलाईनवर जाऊन ती पोस्ट वाचा. त्याने फार सुंदर म्हटलेलं की 2 दिवस लॉकडाऊन कडक होता, काल आणि परवा बऱ्यापैकी संचारबंदी होती आणि आज बरीच माणसं बाहेर पडली आहेत. जी बरीच माणसं बाहेर पडली आहेत, आय एम शुअर की त्यातली मोर दॅन 90% माणसं ही कुठल्या ना कुठल्या इम्पॉर्टंट कामानिमित्त बाहेर पडली आहेत. मग त्यांची ती नोकरी असेल, व्यवसाय असेल, काही सामान खरेदी करणं असेल किंवा खास करून धंदेवाईक माणसं त्यांच्या दुकानात स्टॉक करून घेण्यासाठी बाहेर पडलेली असतील. त्याच्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी गर्दी होऊ शकते. सर्वेशने एक मुद्दा छान मांडला की जी माध्यमं आहेत, जी टेलिव्हिजन आहे, जी न्यूज चॅनल्स आहेत, त्यांनी मात्र त्या गर्दीला फार रास्तपणे की माणसं बेजबाबदार आहेत, माणसांना अक्कलच नाही, माणसं मास्कच घालत नाही आहेत, माणसं
कोविडचे नियमच पाळत नाही आहेत. बट दे आर सायलेंटली फॉरगेटिंग की सध्या त्यांना कोविडबरोबर लढण्याच्या प्रायोरिटीबरोबर त्यांना स्वतःचं सर्वायवलची प्रायोरिटी पण आहे. आजचा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये मला तुम्हा सगळ्यांसोबत बोलण्याची गरज, इच्छा हीच वाटते, कारण मी आता दररोज आजपासून येतो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन. आज बऱ्यापैकी प्रास्ताविकासारखं आपण चाललेलो आहोत की कोविडमध्ये आरोग्याची जी गरज आहे, म्हणजे मेडिकल फ्रंटल्सवरती ज्या गोष्टी करणं आहे त्याच्यासाठी राज्य सरकार काम करतं आहे. मला वाटतं त्याचसोबत आपण म्हणजे ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बीइंग, ॲज दिस डेमोक्रेटिक नेशनची ही माणसं म्हणून आपण एकमेकांच्या रोजगारासाठी काय उपयोग करू शकतो, एकमेकांसाठी काय मदत करू शकतो, ह्याच्यावरती मला असं वाटतं की वी शूड एम्फसाइज मोर. लोकांकडे पैसे उरलेले नाही आहेत, सेविंग संपलेले आहेत. जे काही रोलिंगमध्ये अर्निंग चाललं आहे, ज्यांच्या सॅलरीज चाललेल्या आहेत, ती माणसंसुद्धा सध्या हतबल आहेत. आणि त्या हतबलच्या नंतर गोष्टी आहे. सागरने या ठिकाणी कमेंट केली आहे, एका वर्षात आपल्याकडे पर्याय म्हणून काय की लॉकडाऊन, अजून काहीही करता आले नाही का वर्षभरात, आणि जबाबदार जनता. सागर, दिस इज अ करेक्ट क्वेश्चन, म्हणजे हा परफेक्ट क्वेश्चन ह्या ठिकाणी आहे की माध्यमांपासून राजकारण्यांपर्यंत अनफॉर्च्युनेटली प्रत्येकजण या ठिकाणी जनतेला जबाबदार ठरवतो आहे. पण ह्याला फार मोठं आपल्याला एलॅबोरेट थोडंसं रॅशनली बघणं गरजेचं आहे. नंबर 1, आपण जर बघितलं तर मागच्या 15 वर्षात आपण जो मीडिया आपल्याकडे इव्हॉल्व झालेला आहे, प्रिंट मीडियापासून टेलिव्हिजन आणि टेलिव्हिजनपासून डिजिटलला, ह्या कोणीच 15 वर्ष, मी आम टॉकिंग अबाउट 15-20 इयर्स, नॉट 5 इयर्स 7 इयर्स, आपण 15-20 वर्षामध्ये भारताच्या लोकसंख्येला अभिप्रेत असणाऱ्या मेडिकल सिस्टीमवरती कधीच भाष्य नाही केलं. मला अजूनही आठवतं, मी शाळेत आणि कॉलेजमध्ये भरपूर वक्तृत्व स्पर्धा केल्या, माझे बरेच मित्र कदाचित ते पाहत असतील. पण त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये मला नाही आठवत की आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणेमध्ये काय करता येईल असा कुठलाही स्पेसिफिक विषय निबंधासाठी किंवा वक्तृत्वासाठी मुलांना दिला गेला. कदाचित ह्याच्यानंतर देता येईल, पॅन्डेमिकच्या नंतर माणसं शिकतात, देअर कुड बी अन पॉसिबिलिटी. पण आपण आत्तापर्यंत आपल्या आरोग्य यंत्रणेवरती कामच केलेलं नव्हतं. गेल्या वर्षभरात काही गोष्टींमध्ये काम झालं, म्हणजे जसं आत्ता करंट पोझिशनला आपण बघितलं तर गेल्या वेळेला ह्याच स्थितीमध्ये आपल्याकडे 10,000च्या आसपास पेशंट्स होते आणि 10,000-15,000च्या आसपास ICU बेड्सची कमतरता, म्हणजे तेवढेच बेड्स होते, बाकीचे बेड्स नव्हते. आणि वी वर व्हेरी मच फ्युरियस आणि आपण खूप जास्त असे आयसोलेट झाल्यासारखे होतो. कम्पॅरेटिव्हली आज परिस्थिती बेटर आहे. बट कोरोनाचा कदाचित हा नवीन स्ट्रेन आहे जो फार रॅपिडली जातो आहे. जर आपण ग्राफ बघितला ना तर तो ग्राफ हा मागच्या 2 आठवड्या 10 दिवसामध्ये असा पीकला गेला. म्हणजे मी पर्सनली 25 फेब्रुवारीला कोविड पॉझिटिव्ह झालो होतो. सो 25 म्हणजे आय कुड बी द अर्ली पर्सन ऑफ दॅट नवीन स्ट्रेन. आय डोंट नो माझा स्ट्रेन नवीन होता की जुना होता, कारण त्याच्यावरती कुठेच रिसर्च झाला आहे असं मला वाटत नाही. कारण मला कुठलाही रिसर्च इन्स्टिट्यूटचा फोन नाही आला, ना मला कुठलाही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटकडून माझं स्वॅबचं पुढे काय झाल्याच्याबद्दल कळलेलं नाही आहे. आणि मी अँटीजेन केली होती, सो RT-PCR सवालच नव्हता. सो पॉईंट इज दॅट की आपण आत्तापर्यंत कधीच आयुष्यामध्ये आरोग्य यंत्रणा आपली सज्ज झाली पाहिजे सरकारी पातळीवरती, गव्हर्नमेंट फॅसिलिटीजमध्ये, ह्याच्याबद्दल कधी विचारच नाही केला. आपण त्या मुद्द्यांवरती वोट पण नाही केला. आपण आपल्या प्रतिनिधींना जे निवडून देतो, मग तो नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्याला आपण आरोग्य यंत्रणेत तो काय वेगळं करणार, तो शिक्षणमध्ये काय वेगळं करणार, तो गावात, शहरात, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नवीन हॉस्पिटल आणणार का, शाळा आणणार का, अँड समथिंग लाईक दॅट, असं सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. पण त्या प्रॉब्लेममध्ये ह्या लोकांनी कधी कामच नाही केलं, आपण त्यांना विचारलं पण नाही. त्याच्यामुळे 1 वर्षानंतर ज्यावेळेला परत ही परिस्थिती आली त्यावेळेला वी आर फ्युरियस. याला दुसरं एक कारण पण आहे, वॅक्सिनेशन. म्हणजे वॅक्सिनेशनचे जेवढे जगभरातून आय होप जर तुमच्या घरामध्ये वॅक्सिनेशन अद्याप झालं नसेल तर आय वूड अर्ज की थोडंसं घाईगडबड करा, थोडेसे कॉन्टॅक्ट्स लावा. बरेच वॅक्सिनेशन सेंटर्स आहेत जे आपल्याला नोंद नाही आहेत. छोटे छोटे वॅक्सिनेशन सेंटर्स असतील, प्रायव्हेट असलं तरी चालणार. ₹250 कदाचित, मला असं वाटतं की सध्या मोठी अमाऊंट नाही आहे, ती काही जणांना मोठी पण असू शकते. पण त्यांनी जाऊन वॅक्सिनेशन करून घ्या. घरातल्यांचं 45 इयर्स प्लसचं वॅक्सिनेशन करून घ्या. इट इज अ मस्ट थिंग. वॅक्सिनेशनमध्ये भारतात फार मोठी चूक झाली आहे. मी परवा डेटा वाचत होतो, अमेरिकेमध्ये जवळजवळ 74 मिलियन, म्हणजे आय थिंक 7.5 करोडच्या आसपास वॅक्सिन्स तयार झाल्या आणि त्या 100% वॅक्सिन्स अमेरिकन नागरिकांना देण्यात आला. भारतामध्ये आत्तापर्यंत माझ्या मते 8 करोडच्या वरती वॅक्सिन्स तयार झालेल्या आहेत.
आणि त्यातल्या जवळजवळ आपण आय डोंट नो म्हणजे 60-70 करोड आपण एक्सपोर्ट केल्या जस्ट टू बिल्ड अ ग्लोबल इमेज की आम्ही ग्लोबल लीडर आहोत. पॉईंट इज दॅट घरातलं जाळून बाहेरच्याला म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का की घरातल्या स्त्रीला घरातल्या लक्ष्मीला फाटकं आणि शेजारचीला पैठणी अशा प्रकारचा हा वॅक्सिनेशनमध्ये गोंधळ झाला आहे. आणि दॅट इज द रिझन की आता वॅक्सिनेशनचा तुटवडा पडतो आहे. तुटवडा फक्त महाराष्ट्रात पडत नाही आहे. आपण माध्यमातून बातम्या ज्या बघतो आहेत त्या थोड्याशा चुकतात. कधीकधी ते फक्त आपल्या एका छोट्या एरियामध्ये फोकस राहतात. सो वॅक्सिनेशनचा तुटवडा बिहारमध्ये पण आहे, UPमध्ये पण आहे, कर्नाटकामध्ये पण आहे. अँड देर इज अ लॉट. त्याच्यामध्ये खूप जसं पॉलिटिक्स पण चाललेलं आहे, पण लिव्ह इट असाईड. मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशनसाठी आवाज उठवला पाहिजे. म्हणजे ॲज अ कॉमन पर्सन व्हॉट यू कॅन डू. मला असं वाटतं ॲज अ कॉमन पर्सन थ्रू युअर फेसबुक, थ्रू युअर इंस्टाग्राम, ट्विटर, तुम्ही सरकारला मग ते केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, लोकल बॉडी प्रशासन आहे, त्यांना वॅक्सिनेशनची डिमांड करा. आपल्याला वाटत असेल की आपण डिमांड करून काय होणार, पण लक्षात ठेवा द पॉवर ऑफ पीपल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द पॉवर ऑफ पॉवर. म्हणजे जी माणसं पॉवरमध्ये आहेत त्या माणसांपेक्षा डेफिनेटली जनतेची पॉवर जास्त आहे. वी शूड युनाईट फॉर आवर प्रायोरिटीज. आणि सध्या मी एक बघतो आहे की आपण आपसुकपणे कुठलाही पक्षाशी असू, आपण सुद्धा आपसुकपणे एका ट्रोलमध्ये कन्वर्ट होत चाललो आहे. आपल्याला टीका करणं, हशमस्करा करणं, एखादा जोक क्रॅक करणं, एखादं मीम शेअर करणं, ह्याच्या पलीकडे आपली जबाबदारी आहे असं वाटत जरी असलं तरी ती कशी पार पाडावी हे कळत नाही आहे. आणि आय अर्ज एव्हरीवन की यू शूड टॉक अबाउट द वॅक्सिनेशन. यू कॅन यूज द हॅशटॅग्स वॅक्सिन्स, कोविड वॅक्सिन्स, स्पीकअप फॉर वॅक्सिन अँड सो ऑन सो फोर्थ. पण तुम्ही वॅक्सिन्सबद्दल बोला. लेट पीपल हॅव वॅक्सिन. आज सकाळी मी एक चांगली बातमी ऐकली की रेमडेसिवीरचे इंजेक्शन जे आहेत त्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनला निर्यात करण्याला सध्या बंदी टाकलेली आहे सरकारने. ऑल्दो दिस इज अ लेट डिसिजन बट इट्स अ गुड डिसिजन. तसाच डिसिजन सरकारने वॅक्सिनसाठी घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत भारतातल्या किमान 50% लोकांचं वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत आपण एकही वॅक्सिन एक्सपोर्ट नाही केली पाहिजे. आय नो दॅट वसुधैव कुटुंबकम ही आपली काय म्हणतात मानसिकता आहे, आपली धारणा आहे. बट अनफॉर्च्युनेटली ही धारणा तेव्हा जिवंत राहील ज्यावेळेला आपण जिवंत राहू. आपणच मेलो, संपलो आणि शेजारच्यांना आपण फक्त जिवंत ठेवलं तर आपल्या सरकारची जबाबदारी इज सब्जेक्ट टू इंडिया इज फर्स्ट. भारत सरकारची जबाबदारी ही भारतासाठी पहिली येते. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी महाराष्ट्रासाठी पहिली येते. मग खाली सिटीजमध्ये जसं मीरा भाईंदर, पुणे आणि अशा महानगरपालिका आहे त्यांची जबाबदारी त्यांच्या शहरातल्या लोकांसाठी पहिली येते. ती जोपर्यंत संपूर्ण होत नाही तोपर्यंत पुढच्या जबाबदारीला जाणं इज जस्ट नॉनसेन्स. त्याच्यामुळे इट इज समथिंग. श्वेता विवेक राळकरने खरेच वैताग. हो श्वेता, येस, हा थोडासा वैतागच आहे कोविडचा. पण जेवढे सायंटिस्ट आणि जेवढी मोठी माणसं वाचता आहे, जर तुम्ही पण वाचलं तर मला ब्लंटली सांगायला काहीच हरकत नाही की ज्या वेळेला WHO पॅन्डेमिक घोषित करते, म्हणजे जो गेल्या वर्षी त्यांनी घोषित केला, इट इज अ 4 to 5 years जर्नी. कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा खेळ असतो. त्याच्यामुळे अजून पण तुम्ही जर समजत असाल की कोविड संपला आहे तर नाही, तो अजून पुढची 4-5 वर्ष आपल्यासोबत राहणार. आणि वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ इट. We have to learn to live with it. We have to learn to fight with it. We have to learn how we can pursue it probably. कारण जोपर्यंत कंप्लीट वॅक्सिन येत नाही, आता पण वॅक्सिन जी आहे ते एवढे टक्के कारगर, तेवढे टक्के कारगर, किती वर्ष कारगर असा काही विषय माहीत नाही आहे. बट इट इज समथिंग लाईक दॅट की आपल्याला ते करावं लागेल. पौर्णिमा काकीने या ठिकाणी कमेंट केली आहे, सरकार कोणतेही असो परंतु खेदजनक बाब अशी आहे की शासकीय प्रशासकीय पातळीवर कोणीही आपल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सक्रिय असणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करावा, परंतु तसंही होता नसेल. एक्झॅक्टली, याचं कारण पण आहे काकी की आपल्याकडे ना लोकप्रतिनिधींना लोकांसाठी काय करायचं ह्याचं ट्रेनिंगच नसतं. इट इज समथिंग लाईक दॅट की आपण प्रचंड मोठा पैसा त्यांच्याकडे आहे, ते पैसा निवडणुकीमध्ये जुगारासारखा लावतात आणि तो पैसा लावून दे विन द इलेक्शन्स. आणि ते इलेक्शन्स जिंकल्याच्या नंतर ओके हां राईट सॉरी श्वेता, मला ते पटकन असं ते कळलं नाही त्याच्यामुळे. ओके, सो पॉईंट इज दॅट की आपल्याकडे ना लोकप्रतिनिधींना मुळात ट्रेनिंग नाही आहे. जसं बघा प्रशासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग आहे, जसं आपल्याकडे ट्रेनिंग आहे आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि सगळ्या डॉक्टर्सना, इंजिनियर्सना, ब्ला 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 ब्ला, तसं पॉलिटिकलसाठी आपल्याकडे ट्रेनिंग नाही आहे. कोणीही लोकप्रतिनिधी होऊ शकतं. बरं, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तरी त्यांना किमान ट्रेनिंग प्रोग्राम दिला पाहिजे ना की त्यांनी आयुष्यात करायचं काय.
तर त्यांनी आयुष्यात करायचं काय ते करणं गरजेचं आहे. जसं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अनेक राजकीय पक्षांचा हेल्पलाईन नंबर्स आता जारी होतील आणि विच इज अ गुड थिंग. पण द पॉईंट इज दॅट की त्या हेल्पलाईन नंबरवरून नेमकं करायचं काय आहे. कारण सरकारने त्यांचे काही हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत. सरकारने प्रत्येक म्हणजे मुंबईमध्ये खूप चांगल्या प्रकारे वॉर्ड टू वॉर्ड वॉर रूम्स आहेत. मीरा भाईंदरमध्ये एक वॉर रूम आहे, काल त्यांचा नंबर लागला नाही, ठीक आहे. वसई विरारमध्ये एक वॉर रूम आहे, त्यांचाही काल नंबर लागला नाही, पण ते कदाचित सुधारतील. वॉर रूम्स आहेत. मग पक्षाच्या लोकांना फोन करून आपण ठीक आहे डेटा गॅदर करू किंवा आम्ही वोटर्सना अट्रॅक्ट करू, इट इज अ गुड थिंग. पॉईंट इज दॅट की त्या वॉर रूम्समधून आणि त्या हेल्पलाईन नंबर्समधून नेमकं लोकांना काय मिळणार आहे हे डिफाईन होणं गरजेचं आहे. आपण इंजेक्शन्स प्रोव्हाइड करणार आहोत का, तर आपण ते करू शकतो का, आपण ते करू शकतो तर कसे करू शकतो, आणि सध्या सरकारचे नियम काय आहेत. कारण रेमडेसिवीरचा बराच मोठा काळा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये होतो आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्यातलीच काही लोक आहेत, कदाचित तुमचे माझे मित्र पण असतील, नातेवाईकही असू शकतात, ह्या माणसांना कळत नाही, ते अजूनही पैसे कमवण्याच्या मागे आहेत की रेमडेसिवीर का. आताच मला माझा सहकारी आहे कुणाल काटकर, आमचे ॲडजस्टंट कॉन्स्टिट्युएन्सीचा यूथ प्रेसिडेंट, तो सांगत होता की ती माझ्या एका मित्राचा फोन आला, तो रेमडेसिवीर मागत होता आणि तो गेली 8 दिवस लोकांकडून रेमडेसिवीर मागतोय. तो गेली 8 दिवस तो रेमडेसिवीर मागतोय आणि त्याच्याकडे जवळजवळ आता 15-20 रेमडेसिवीरचा स्टॉक झाला आहे आणि तो आता हवे त्या किमतीमध्ये तो रेमडेसिवीर विकतो आहे. वी आर अबाउट टू कंप्लेंट अबाउट दॅट गाय, की त्या माणसाची कंप्लेंट होणं गरजेचं आहे आणि त्या माणसाची कंप्लेंट होऊन मग लोकांपर्यंत नव्यानं काहीतरी पोहोचलं पाहिजे, कारण तरच हा काळा बाजार थांबणार. आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल मला गरज आहे, माझ्या फॅमिलीत कोणीतरी काहीतरी झालेलं आहे, सो चल मला दे रेमडेसिवीर, बाकीचं गेलं चुलीत, बघूया पुढच्या पुढे काय ते. दिस हॅज टू स्टॉप. We have to fight for the ethics. We have to stand for the ethical business, at least in this pandemic. कारण लोकांची जी गरज आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणाची आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ज्या पद्धतीने समर्थ रामदास म्हणून गेले तसं आपल्याला होणं गरजेचं आहे. माय पॉईंट इज दॅट की आपण थोडंसं आता ट्रोल आणि टीकात्मक गोष्टीकडून पलीकडे येऊन ज्यांना जमतं आहे त्यांनी रॅशनल सिटिझन होणं गरजेचं आहे आणि नागरिक म्हणून ह्या समस्येकडे बघणं गरजेचं आहे. कारण पॅन्डेमिक्स देअर, गेल्या वर्षी आपण ज्या पॉईंटला होतो आज परत त्याच पॉईंटला आहोत. भले नंबर्स आपले वाढलेले आहेत, पण आता 1.5 लाख आजकालची केसेस भारतामध्ये 1,68,000 केसेस आहेत. बरं, ज्यांना वाटतं आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतो आहे, छ्या, अजिबात नाही. कोरोना सगळीकडे वाढतो आहे, अख्ख्या भारतामध्ये वाढतो आहे. केंद्र सरकार ज्या पद्धतीने निवडणुकांची रणधुमाळी करतं आहे ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. आपलं राज्य सरकारही थोड्याफार प्रमाणामध्ये अपयशी ठरलेलं आहे कोविडला पूर्ण थांबवण्यामध्ये. मात्र फक्त महाराष्ट्र हा जो महाराष्ट्रद्रोही प्रकार आहे तो किमान महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी, मग ती मराठी असोत अमराठी असोत, नाही केला पाहिजे. याचं कारण असं की कोविडची परिस्थिती गंभीर आहे आणि ह्या गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या प्रशासनाला जेवढा जास्त डोळस सजग सपोर्ट मिळेल तेवढा चांगला. जर ते चुकले, वी हॅव टू टॉक अबाउट इट, पण त्या चुकण्याला ट्रोलिंगमध्ये कन्वर्ट करणं इज नॉट गोइंग टू सॉल्व द सिच्युएशन तेव्हाच सॉल्व होणार ज्यावेळेला आपण शांत होणार आणि शांत होऊन पुढे जाणार. एक गोष्ट मला फार इम्पॉर्टंट वाटते की यंदाच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्सेस मात्र फार उत्तम प्रकारे काम करत आहेत. इफ यू रिमेंबर, गेल्या वेळेला ॲम्ब्युलन्स मिळण्याला पण टास्क होत होता. सोबतीलाच ॲम्ब्युलन्स मिळण्याबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये चार्जेसचा आपल्याला फार मोठा त्रास होत होता, पण तो ह्या करंट पोझिशनला ॲम्ब्युलन्सचा त्रास त्या मानाने कमी आहे, ॲम्ब्युलन्सचे चार्जेस त्या मानाने कंट्रोल आहे. माय ओनली कन्सर्न इज दॅट, ज्याच्यावरती मी उद्या बोलणार आहे आणि तो टॉपिक फार महत्त्वाचा आहे, की ह्या कोविडमध्ये आपण आपलं इकॉनॉमिक आयुष्य कशाप्रकारे सुरळीत ठेवू शकतो. या कोविडमध्ये आपण आपल्या मित्रांबरोबर व्यावसायिक अंगाने, नोकरीच्या अंगाने कशाप्रकारे नीट राहू शकतो. कारण बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच जणांचे पगार थकलेले आहेत. वी ऑल आर टुगेदर इन दिस. काही जणांचे आपल्याकडून थांबले असतील, काही जणांचे आपल्यामुळे थांबले असतील, काही जणांचे स्वतःचे थांबले असतील. अँड देर इज अ लॉट. इकॉनॉमिकल चक्र पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि हे चक्र बिघडलेलं कसं सुरळीत करायचं ह्याच्यावरती सुद्धा विचारमंथन होणं गरजेचं आहे. उद्या ज्या वेळेला मी तुम्हाला सगळ्यांसोबत लाईव्ह येईन त्यावेळेला उद्याचा हा टॉपिक हा इम्पॉर्टंट स्पेसिफिक टू इट इकॉनॉमिक पॉईंट्सना घेऊन असणार आहे, ज्या इकॉनॉमिक पॉईंट्सवरती आपण काही चर्चा करू शकतो का. लवकरच युवक काँग्रेस म्हणजे प्रोबॅबली इन अ डे ऑर टू एक ॲक्शन प्लॅन मीरा भाईंदरमध्ये आखतं आहे आणि ह्या मीरा भाईंदरच्या ॲक्शन प्लॅनमध्ये ॲज अ यूथ म्हणून या कोविड पॅन्डेमिकमध्ये आपण कशाप्रकारे
काम करू शकतो, कशाप्रकारे आपण पुढे जाऊ शकतो, कशाप्रकारे आपण त्यांना सपोर्ट करू शकतो, आपण प्रशासनाला कशाप्रकारे कमीत कमी त्रास देऊन चांगल्या गोष्टी करू शकतो, ह्याच्यावरती एक ॲक्शन प्लॅनचं काम युवक काँग्रेस मीरा भाईंदर आणि ओळा माजिवडा यांचं चाललेलं आहे, जे सध्या ज्युरिडिक्शन मीरा भाईंदरमध्ये असणार. कारण 15 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे. देर इज अ लॉट ऑफ यूथ ज्यांनी बोलणं गरजेचं आहे. पण ॲट दी एंड ऑफ द डे आज तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावी लागते की वी हॅव टू स्टँड फॉर द राईट, वी हॅव टू स्टँड फॉर द पीपल. म्हणजे लोकांसाठी आपण उभं राहणं गरजेचं आहे. आपण एखाद्या माणसाला, एखाद्या नेत्याला, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला किंवा एखाद्या पक्षाला, एखाद्या क्लॅनला खुश करण्यासाठी कार्य करणं गरजेचं नाही. माणूस म्हणून माझी ज्या नागरिकांबद्दल जबाबदारी आहे, मी ज्या शहरात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या प्रभागात राहतो, त्या नागरिकांच्या जबाबदारीबद्दल आपण सजग राहणं गरजेचं आहे. माझे बरेच मित्र आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये आहात, तुम्ही सगळेजण आज हे पाहत आहात. आय वूड अर्ज की लेट्स फॉर्म दिस असोसिएशन विथ अ वाईजनेस. शहाणपणाने पुढे जाऊया, कारण शहाणपण खूप जास्त गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळात जेव्हा आपण परत त्याच ट्रॅकवरती आलेलो आहोत, फ्रस्ट्रेशन खूप जास्त येतं. फ्रस्ट्रेशनबरोबर शहाणपण जातं आणि माणसाला सुधरत नाही की नेमकं काय करायचं. त्यासाठी डोकं थंड ठेवून काय करायचं याच्यासाठी बरीच माणसं करता राहणार आहे. मीनवाईल या डीप पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये उद्यापासून जे परत सिरीज सुरू करतो आहे, आय एम गोइंग टू ब्रिंग अ लॉट पीपल लाईव्ह. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांबरोबर मला 1 to 1 संवाद करायला आवडेल. तुमच्याबरोबर संवाद करण्यासाठी मी बऱ्याच मंडळींना, म्हणजे जे माझे मित्र आहेत, जे माझे सहकारी आहेत, अशा बऱ्याच जणांना आपण सायमल्टेनियस लाईव्ह घेणार आहोत. आणि त्या लाईव्ह सेशन्समधून वी विल ट्राय टू डिकोड दिस सिच्युएशन, की ह्या सिच्युएशनला आपण कसं पुढे जाऊ शकतो. कारण द रिझन इज दॅट प्रशासनाच्या लेवलला फाईट करता आहे, पण वी हॅव टू सपोर्ट देम, वी हॅव टू सजेस्ट देम. नाही तर आपल्याला संघर्षाचा मार्ग अवलंबून जी गरजेची गोष्ट आहे ती करून घेणं हे आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी लोकशाहीचे मार्ग ठरलेले आहेत. या लोकशाहीच्या मार्गाची ताकद एकच आहे, लोकांनी एकत्र येणं. कारण लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. भारतात अजूनही लोकशाही आहे. कितीही डिक्टेटरशिप आणण्याचा प्रयत्न केला तरी ती येणार नाही. दुर्दैवाने जे निवडणुकीचा प्रचार करता आहेत त्यांना कोरोनाचं गांभीर्य नाही. त्याच्यामुळे आपल्यालाच आपली जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि मी जबाबदार, माझं कुटुंब माझी जबाबदारी. सो मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा माझं कुटुंब आहात, तुम्हीसुद्धा माझे मित्र मैत्रिणी, माझे नातेवाईक, माझे मित्रपरिवार आहात. माझ्या पडत्या काळामध्ये तुम्ही लोक उभे राहिलेला आहात. ज्यांना जसं जमेल तसे त्या पद्धतीने सपोर्ट्स आलेले आहेत. सो इट इज माय ड्युटी टू स्टँड विथ यू. सो येस, जेवढं माझ्या कॅपॅसिटीमध्ये आहे सिटी लेवलला आणि पर्यायाने महाराष्ट्र स्तरावरती आम्ही एक नेटवर्क फॉर्म करतो आहोत, ज्या नेटवर्कमधून आपण अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू आणि लोकांना हेल्प आउट करू, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रायव्हेट हॉस्पिटलचा मुद्दा जो आम्ही ऑलरेडी ऑक्टोबर महिन्यापासून लावून धरलेला आहे, त्या हॉस्पिटलच्या मुद्द्यासंदर्भात पण मी तुम्हाला सांगतो की आत्ता तरी ॲटलिस्ट बरेच हॉस्पिटल सुधारलेले असावेत की ज्यांनी बिल्स लोकांना जास्त नाही लावत. पण जर तुम्हाला वाटतं आहे की तुमचं बिल जास्त झालेलं आहे, यू कॅन ऑलवेज गो फॉर द ऑडिट. गव्हर्नमेंट ऑडिट करून तुम्हाला तुमचे पैसे रिफंड होऊ शकतात, हॉस्पिटलवर कारवाई होऊ शकते. आम्ही ती कारवाई मागचे 3 महिने 4 महिने करतो आहोत. बऱ्याच लोकांचे पैसे रिफंड झालेले आहेत. इट इज इन लॅक्स. ओके, सो तुम्हालासुद्धा जर वाटतं आहे की तुमचं कोविडचं बिल, प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल जास्त वाटतं आहे, स्टे ट्यून्ड विथ अस, स्टे कनेक्टेड विथ अस. दररोज आपण एक पॉईंट्समधून ह्या गोष्टींचा उलगडा करणार की कशा प्रकारे आपण त्याला सपोर्ट करू शकतो, कशा प्रकारे आपण त्यांना वाचवू शकतो. आणि लोकांना आरोग्याच्या त्रासातून तर सिन्स वी आर नॉट ऑल डॉक्टर्स ऑर नर्सेस, तर आपण कदाचित त्यांना मेडिकली कमी असिस्ट करू शकतो, फक्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो. पण प्रशासनिक स्तरावरती त्यांना एखाद्या ऑर्गनायझेशनल मोडमधून किंवा त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या स्टार्टअप्ससाठी, त्यांच्या आयडियाजसाठी, त्यांच्या सर्वायवलसाठी आपण त्यांना हेल्प आउट करू शकतो. सेविंग्स वाढवा, स्टॉक पॅनिक बाईंग करू नका, पण घरामध्ये काही गोष्टींचा साठा असणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊन कधीही लागू शकतो आणि लॉकडाऊन लागेल की नाही लागेल अर्थात 3-4 दिवसांनी कळेल. पण जेवढं मंत्र्यांचं आपण स्टेटमेंट्स ऐकतो आहे, मीडियामधून जेवढ्या गोष्टी पुढे येत आहेत, इट इज अबाउट टू गेट अप. उद्या पाडवा आहे, परवा माझ्या मते आंबेडकर जयंती आहे, मग रमजान सुरू होतो आहे. 3 वेगवेगळ्या कम्युनिटीजचे फार इम्पॉर्टंट सण या ठिकाणी येत आहेत. आय होप की हे एक नवीन लाईट, नवीन होप आपल्या सगळ्यांमध्ये आणतील आणि त्या होपला घेऊन आपण पुढे जाऊ. मीनवाईल ह्या ठिकाणी आय डोंट नो, म्हणजे दिस आय जस्ट
वॉच दिस इन मेनी टॉक शोज आणि त्या टॉक शोचा भाग म्हणून मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा असं काहीतरी नवीन दिलं पाहिजे. उद्या थोडंसं टेक्निकल स्वरूप अजून चांगलं असेल, जर तुम्हाला क्वालिटीमध्ये कमी जास्तपणा आला असेल तर लिसन म्युझिक, गाणी आवर्जून ऐका. आणि आजचं एक गाणं मी तुम्हा सगळ्यांना रेकमेंड करणार आहे, कारण दॅट इज समथिंग आय थिंक या सिच्युएशनमध्ये खूप इम्पॉर्टंट वाटतं आहे. गँग्स ऑफ वासेपूरमधलं ते गाणं आहे आणि ते गाणं तुम्ही आवर्जून यूट्यूबवर जा किंवा कुठेही जा, तुम्हाला जिकडे वाटतं आहे तिकडे जा आणि ते ऐका. आणि मुरा, MURA, मुरा म्हणून गाणं आहे. दॅट इज अ ब्युटिफुल सॉन्ग. सो उद्या ते गाणं आपण लाईव्ह ऐकूया, आपण एकत्र विल शेअर समथिंग. कारण हे जे सेशन मी सुरू करतो आहे, इट इज अ लाईट सेशन. या सेशनमधून आपण एक असोसिएशन फॉर्मेशन करून पॅन्डेमिकला फाईट अप करण्यासाठी आपली कम्युनिटी कशी स्ट्रॉंग करू शकतो, समाज कसा बदलू शकतो आणि नागरिक म्हणून आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, जे आपले हक्क आहेत, जे आपले अधिकार आहेत आणि ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या कशा पार पाडू शकतो याच्याबद्दल बोलणार आहोत. सो रस्ती आव नाही मुरा, जरूर ऐका. ओके, थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचे काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये आवर्जून विचारा. आय ट्राय टू आन्सर देम ऑन टुमॉरो सेशन. आणि उद्याच्या त्या आन्सर्सबरोबर काही डेटा, काही फॅक्ट, काही ग्राफिक्सबरोबर आपण उद्या तुम्हा सगळ्यांबरोबर कनेक्ट होणार आहोत. सो स्टे ट्यून्ड विथ दीप काकडे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे आणि भेटू लवकर. दीपक, थँक्यू सो मच. सो आजपासून पुन्हा हे नवीन गोष्ट सुरू झालेली आहे आणि या नवीन गोष्टीत आय होप माणूस प्रत्येक संकटातून सावरत आलेला आहे आणि त्या संकटातून आपण आताही सावरू. लेट्स जस्ट बी टुगेदर. एकमेकांना सोबत ठेवूया. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.